आज आपण 12वी अर्थशास्त्र नवीन अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या चॅप्टरमध्ये उपयोगितेचे विश्लेषण युटिलिटी अनालिसिस याबद्दल माहिती पाहणार आहोत. आपण 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये बघितलेलं आहे की गरज म्हणजे समाधानाच्या अभावाची जाणीव होय. गरजा अमर्यादित असतात, गरजा पुनरुद्भवी असतात म्हणजे गरजा पुन्हा पुन्हा निर्माण होत असतात. गरजा अमर्याद असतात म्हणजे नीड्स अनलिमिटेड. गरजा वयोगट, लिंग परत्वे, ऋतुमानानुसार, सवयीनुसार आणि संस्कृतीनुसार बदलतात. उपयोगिता म्हणजे वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागविण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता होय. यामध्ये उपयोगितेच्या विश्लेषणामध्ये आपल्याला एकूण उपयोगिता, सीमांत उपयोगिता आणि घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत यांची माहिती या ठिकाणी बघायची आहे. प्रत्यक्षात आपण बघतो की उपलब्ध साधन सामग्रीच्या सहाय्याने आपल्या गरजा भागविण्याचा प्रयत्न आपण करत असतो. सर्व मानवी गरजा एकाच वेळी पूर्ण होऊ शकत नाहीत. उपयोगिता विश्लेषणात उपभोक्त्याच्या महत्तम समाधान मिळविण्याच्या वर्तनाचे स्पष्टीकरण केले जाते. म्हणजे प्रत्येक उपभोक्ता मॅक्झिमम सॅटिस्फॅक्शन मिळविण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो. उपयोगितेची वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य आहे सापेक्ष संकल्पना. उपयोगिता ही स्थल व कालसापेक्ष संकल्पना आहे. ती स्थलपरत्वे व कालपरत्वे बदलत जाते. उदाहरणार्थ, हिवाळ्यात लोकरीच्या कपड्यामध्ये जास्त उपयोगिता जाणवते. समुद्र काठापेक्षा बांधकामाच्या ठिकाणी वाळूमध्ये जास्त उपयोगिता जाणवते. म्हणजे उपयोगिता या ठिकाणी सापेक्ष आहे. स्थल बदललं आणि काळात बदल झाला की त्याच वस्तूपासून मिळणारी उपयोगिता ही बदलत असते. या ठिकाणी आपण बघितलं सापेक्ष संकल्पनेमध्ये की स्थल सापेक्ष आणि कालसापेक्ष उपयोगिता बदलत असते. हिवाळ्यात लोकरीच्या कपड्यामध्ये जास्त उपयोगिता असते, तर समुद्रकाठपेक्षा बांधकामाच्या ठिकाणी वाळूमध्ये जास्त उपयोगिता आहे. या ठिकाणी स्थल बदललेलं आहे आणि या ठिकाणी काळात बदल झालेला आहे. उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात लोकरीच्या कपड्यामध्ये जास्त उपयोगिता असते. म्हणजे एखाद्या वस्तूचा वापर करत असताना काळ बदल झाला की उपयोगितेत बदल होत असतो. नंबर 2 आहे व्यक्तिनिष्ठ संकल्पना. उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. उपयोगिता व्यक्तीनुसार बदलते. याचे आपणास कारण आवडीनिवडी, प्राधान्य, स्वभाव, पसंती, व्यवसाय इत्यादीमध्ये फरक असतो. उदाहरणार्थ, डॉक्टरला स्टेथोस्कोपमध्ये उपयोगिता जाणवते, परंतु सर्वसामान्य व्यक्तीला जाणवत नाही. म्हणजे एखाद्या वस्तूपासून सर्व व्यक्तीला सारखी उपयोगिता मिळेल अशी नाही, कारण प्रत्येक व्यक्तीची आवड निवड, त्याचा स्वभाव, त्याने त्या वस्तूला दिलेलं प्राधान्य, त्याचा व्यवसाय याच्यानुसार त्या वस्तूपासून मिळणारी उपयोगिता ही वेगवेगळी असू शकते. म्हणून उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे, व्यक्तिसापेक्ष आहे. नंबर 3 आहे नैतिक दृष्ट्या तटस्थ. उपयोगिता नैतिकदृष्ट्या तटस्थ असते. म्हणजे ही संकल्पना नैतिकदृष्ट्या तटस्थ असते. वस्तूने चांगले वाईट, योग्य अयोग्य असा कोणताही विचार न करता व्यक्तीची कोणतीही गरज पूर्ण करायला हवी. उदाहरणार्थ, सुरी किंवा चाकूचा वापर फळे किंवा भाजीपाला कापण्यासाठी गृहिणीकडून केला जातो, तर या वस्तूचा वापर एखाद्याला इजा करण्यासाठीही केला जातो. दोन्ही गरजा वेगळ्या आहेत, परंतु एकाच वस्तूचा वापर करून त्या भागवल्या जातात. म्हणून उपयोगिता नैतिकदृष्ट्या तटस्थ असते. म्हणजे एखाद्याने भाजीपाला चिरण्यासाठी त्या चाकूचा वापर केला, तर दुसऱ्याने एखाद्याला इजा पोहोचवण्यासाठी चाकूचा वापर केला, तर या दोन व्यक्तींनी वेगवेगळ्या उपयोगासाठी त्याचा वापर केला. म्हणून त्या वस्तूंमध्ये उपयोगिता चांगली वाईट योग्य अयोग्य असते, याचा विचार अर्थशास्त्रात केला जात नसतो. नंबर 4 उपयोगिता व उपयुक्तता यात फरक आहे. उपयोगिता म्हणजे वस्तूच्या अंगी असणारी मानवी गरजा भागविण्याची क्षमता आहे, तर उपयुक्तता म्हणजे वस्तूचे उपयोग मूल्य होय. युजफुलनेस, युटिलिटी अँड युजफुलनेस. उदाहरणार्थ, उपभोक्त्याला दुधामध्ये उपयोगिता व उपयुक्तता ही जाणवते, मात्र व्यसनी व्यक्तीला दारूमध्ये उपयोगिता जाणवते परंतु उपयुक्तता जाणवत नाही, कारण दारूमुळे त्या उपभोक्त्याचे हित साध्य होत नाही. म्हणून दारूमध्ये उपयोगिता आहे. दारू पिल्यामुळे त्याला नशा येऊ शकते, दारूने त्याचं ते काम केलेलं आहे, परंतु उपयुक्तता असतेच असे नाही, कारण दारूमुळे त्याच्या शरीरावर वाईट परिणाम होतो, ते त्याच्या आरोग्यास हानिकारक आहे. म्हणून दारूमध्ये उपयोगिता आहे परंतु तो उपयुक्तता नाही. म्हणजेच उपयोगिता व उपयुक्तता या भिन्न संकल्पना आहेत. नंबर 5 उपयोगिता व आनंद यात फरक आहे. वस्तूमध्ये उपयोगिता असली तरी त्यापासून उपभोक्त्याला आनंद मिळतोच असे नाही. उदाहरणार्थ,
आजारी व्यक्तीला इंजेक्शनमध्ये उपयोगिता जाणवते, कारण त्यामुळे आजार बरा होतो, पण त्यापासून त्याला आनंद मिळतोच असे नाही. उदाहरणार्थ एखाद्याला ताप आल्यानंतर आपण इंजेक्शन घेतलं तर त्याचा ताप कमी होतो, म्हणजे याचा अर्थ त्या इंजेक्शनमध्ये त्याला आनंद मिळाला नाही, तर त्या इंजेक्शनामुळे त्याचा ताप कमी झाला, म्हणजे त्याच्यात उपयोगिता आहे, परंतु ते इंजेक्शन त्याला आनंददायी आहे असे नाही. म्हणून उपयोगिता व आनंद यात फरक आहे. नंबर 6, उपयोगिता व समाधान यातील फरक. उपयोगिता हे उपभोगाचे कारण आहे, तर समाधान हे उपभोगाचा परिणाम आहे. उपयोगिता व समाधान परस्पर संबंधित असून भिन्न संकल्पना आहेत. उदाहरणार्थ तहानलेली व्यक्ती 1 ग्लास पाणी पिते, कारण पाण्यामध्ये तहान भागवण्याची क्षमता असते. पाण्यामधील उपयोगिता हे उपभोगाचे कारण आहे आणि मिळालेले समाधान हा उपभोगाचा परिणाम आहे. नंबर 7, उपयोगितेचे केवळ तात्विक मापन शक्य. उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे, ती अदृश्य व अमूर्त संकल्पना आहे, त्यामुळे संख्यात्मक किंवा आकडेवारीत मापन करणे शक्य नाही. उदाहरणार्थ जेव्हा तहानलेली व्यक्ती पाणी पिते तेव्हा मिळणाऱ्या समाधानाची कमी अधिक पातळीतून उपयोगिता जाणवते, म्हणून उपयोगिता फक्त अनुभवता येते आणि उपयोगिता धनात्मक, शून्य किंवा ऋणात्मक जाणवते. ऋणात्मक उपयोगितेला नकारात्मक उपयोगिता असेही म्हणतात. म्हणजे या ठिकाणी उपयोगिता कार्डिनल आणि ऑर्डिनल अशा 2 पद्धती असतात. उपयोगिता संख्यात्मक मापन करता येते आणि उपयोगितेचे क्रम पद्धतीने मापन करता येते. या ठिकाणी उपयोगितेचे मापन संख्यात्मक मापन करणे शक्य नाही, ते केवळ तात्विक मापन शक्य आहे असं म्हटलेलं आहे. कारण उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. जसं की तापमापीच्या सहाय्याने आपण ताप मोजतो, तसं समाधान मोजण्याचं कोणतंही साधन आपल्याकडं नाही. उपयोगिता बहुपर्यायी आहे. एका वस्तूमुळे एकापेक्षा जास्त व्यक्तीची गरज भागविली जाते, तसेच ती वस्तू विविध वापरासाठी उपयोगी ठरते. उदाहरणार्थ विजेचा वापर विविध व्यक्तीसाठी आणि एकाच वेळी विविध हेतू साध्य करण्यासाठी होतो. म्हणजे बघा, मल्टीपर्पज यूज ज्या गुड्स असतात, उदाहरणार्थ आपल्या घरात असलेली विजेचा वापर, एखाद्या रूममध्ये फॅनचा वापर आहे तर दुसऱ्या रूममध्ये एखादा मिक्सरचा वापर आहे, तर फ्रीजचा वापर त्या ठिकाणी होत आहे. म्हणजे विजेचा वापर फ्रीजसाठी केला जात आहे, एखाद्या ठिकाणी फॅनसाठी केला जात आहे, तर एका ठिकाणी त्याच घरामध्ये मिक्सरसाठी वापर केला जात आहे. म्हणजे उपयोगिता बहुपर्यायी आहे. नंबर 9, उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. वस्तूची उपयोगिता ही व्यक्तीच्या गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. जेवढी गरजेची तीव्रता जास्त, तेवढी उपयोगिता अधिक जाणवते, तर गरजेची तीव्रता कमी झाल्यास उपयोगिता घटते. उदाहरणार्थ भुकेलेल्या व्यक्तीला अन्नामध्ये भूक नसलेल्या व्यक्तीपेक्षा जास्त उपयोगिता असते. जसे आजारी व्यक्तीला औषधाची नितांत गरज असते, म्हणजे त्याची गरजेची तीव्रता अधिक आहे, म्हणून औषधामध्ये त्याला जास्त उपयोगिता वाटते, तर आजारी नसलेल्या व्यक्तीला त्या औषधापासून कोणत्या प्रकारची उपयोगिता मिळणार नाही. म्हणजे त्या वस्तूची गरज किती आहे त्याच्यावरून त्या वस्तूपासून मिळणारं समाधान किंवा उपयोगिता ही कमी अधिक असू शकते. नंबर 10, उपयोगिता मागणीचा आधार. वस्तूमध्ये उपयोगिता असेल तरच व्यक्ती त्या वस्तूसाठी मागणी करेल. उदाहरणार्थ आजारी व्यक्तीला औषधामध्ये उपयोगिता जाणवते, म्हणून ती औषधाची मागणी करते. म्हणजे कोणत्याही वस्तूची मागणी ही करत असताना ती वस्तू आपली गरज भागवण्याची क्षमता त्या वस्तूमध्ये असली पाहिजे, तरच त्या वस्तूची मागणी आपण करू शकतो. अन्यथा ती वस्तू आपल्या काही उपयोगाची नसेल तर आपण त्याची मागणी करू शकत नाही. उपयोगितेचे प्रकार. टाइप्स ऑफ युटिलिटी. उपयोगितेचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत. नंबर 1 आहे रूप उपयोगिता. जेव्हा अस्तित्वात असलेल्या वस्तूचे आकारमान व स्वरूप बदलून उपयोगिता निर्माण केली जाते, तेव्हा त्यास रूप उपयोगिता असे म्हणतात. उदाहरणार्थ मातीपासून खेळणी, लाकडापासून फर्निचर इत्यादी. इथे उदाहरण दिलेले आहे तुम्हाला चित्रामध्ये, आकृती क्रमांक 2.1 मध्ये. तशाच प्रकारे वेगवेगळ्या पुढचा जो प्रकार आहे तो स्थल उपयोगिता. जेव्हा वस्तूचे स्थल बदलल्याने वस्तूमध्ये उपयोगिता वाढते, तेव्हा त्यास स्थल उपयोगिता म्हणतात. उदाहरणार्थ उष्ण हवामानाच्या प्रदेशापेक्षा थंड हवामानाच्या प्रदेशात उबदार व गरम कपड्यामध्ये जास्त उपयोगिता जाणवते. वस्तूचे स्थलांतर केल्याने स्थल उपयोगिता निर्माण होत असते. म्हणजे एका ठिकाणाहून वस्तू दुसऱ्या ठिकाणात
नेल्यानंतर त्याच्यामध्ये उपयोगिता वाटत असते. हा एक आंब्याचं उदाहरण दाखवलेलं आहे आपल्याला. कोकणामधील आंबा जर आपल्याला मराठवाड्यात आला तर कोकणातील आंब्यापेक्षा आपल्याला मराठवाड्यातील लोकांना त्या आंब्याची उपयोगिता अधिक जाणवत असते. नंबर 3 आहे सेवा उपयोगिता. समाजातील विविध व्यावसायिकाकडून इतरांना व्यक्तिगत सेवा पुरविल्या जातात म्हणजे सेवा उपयोगिता आहे. उदाहरणार्थ डॉक्टर, वकील, शिक्षक, गायक इत्यादींच्या सेवा याला आपण सेवारूप उपयोगिता असं म्हणत असतो. नंबर 4 ज्ञान उपयोगिता. जेव्हा उपभोक्ता विशिष्ट वस्तूबद्दल ज्ञान प्राप्त करतो तेव्हा त्यास ज्ञान उपयोगिता म्हणतात. उदाहरणार्थ मोबाईल फोन किंवा संगणकाच्या विविध कार्यप्रणालींचे ज्ञान होते तेव्हा ज्ञान उपयोगिता निर्माण होते. म्हणजे एखाद्या वस्तूचं ज्ञान घेतल्यानंतर त्या वस्तूपासून मिळणारी उपयोगिता ही अधिक असते. आपणाला त्या वस्तूचं जर ज्ञानच नसेल तर आपणाला त्या वस्तूपासूनची उपयोगिता फारशी जाणवणार नाही, परंतु त्या वस्तूचं जर ज्ञान घेतलं आपण तर त्यापासून आपणाला अधिक उपयोगिता मिळू शकते. नंबर 5 आहे स्वामित्व उपयोगिता. वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होते तेव्हा स्वामित्व उपयोगिता निर्माण होते. उदाहरणार्थ विक्रेत्याकडून ग्राहकाकडे वस्तू हस्तांतरित होते, याला आपण पोजेशन युटिलिटी असे म्हणत असतो. मालकी हक्क बदलला की त्या वस्तूपासून मिळणारी उपयोगिता ही बदलू शकते. नाही, या ठिकाणी हा विक्रेता आहे, हा ग्राहक आहे. विक्रेत्याकडून जेव्हा ग्राहकाकडे वस्तू खरेदी करून घेतल्या जातात तेव्हा यांच्याकडे वस्तू आल्यामुळे या वस्तूवर अगोदर यांचा मालकी हक्क होता. वस्तू विकल्यानंतर आता त्या वस्तूवर मालकी हक्क या ग्राहकांचा झाला. त्यामुळे आता यांच्याजवळ आलेल्या वस्तूपासून मिळणारे जे समाधान आहे किंवा उपयोगिता आहे त्याला आपण स्वामित्व उपयोगिता असं म्हणत असतो. नंबर 6 आहे काल उपयोगिता. काल बदलल्याने काळानुसार वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण होते त्यास काल उपयोगिता असे म्हणतात. उदाहरणार्थ विद्यार्थ्याला सुट्टीच्या काळापेक्षा परीक्षा काळात पाठ्यपुस्तकामध्ये जास्त उपयोगिता जाणवते. हे आपल्या स्वतःचंच उदाहरण दिलेलं आहे. अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळामध्ये पुस्तकाची नितांत गरज वाटते. वर्षभर जर आपण व्यवस्थित अभ्यास केला असता तर तेवढं काही जाणवलं नसतं, परंतु जशा जशा परीक्षा जवळ येतील तसं विद्यार्थ्याला अधिक पुस्तकच दिसायला लागतात. वस्तूची साठवण करून आवश्यकतेनुसार दुर्मिळतेच्या काळात वस्तू वापरासाठी उपलब्ध करून देणे म्हणजे काल उपयोगिता निर्माण करणे. उदाहरणार्थ रक्तपेढी. या ठिकाणी बघा वेगवेगळे आपण शिबिरं घेऊन रक्तदान शिबिरे निर्माण करून आपण रक्त तयार करत असतो आणि पॅकिंग करून मग नंतर प्रसंगानुसार वेळोवेळी जेव्हा गरज पडेल तेव्हा त्याचा आपण वापर करत असतो. या ठिकाणी काल उपयोगितेची आपल्याला उदाहरणे दिलेली आहेत. या ठिकाणी हिवाळा आहे, उन्हाळा आहे. उन्हाळ्यामध्ये इथं आईस्क्रीम खाणारे लोक दाखवले जात आहेत. या ठिकाणी पावसाळा आहे. पावसाळ्यामध्ये छत्रीचा वापर करणारे लोक दाखवले जात आहेत. म्हणजे हिवाळ्यामध्ये स्वेटरची गरज या ठिकाणी दाखवलेली आहे. शेकोटी करत आहेत लोक. म्हणजे स्वेटरची गरज आपणाला उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात जास्त आहे. छत्रीची गरज आपणाला उन्हाळ्या आणि हिवाळ्यापेक्षा पावसाळ्यात अधिक आहे. आणि आईस्क्रीमची गरज किंवा थंड वस्तूची गरज आपणाला हिवाळा आणि पावसाळ्यापेक्षा अधिक वाटते. म्हणजे वेगवेगळ्या काळात एखाद्या वस्तूपासून मिळणारी उपयोगिता ही कमी अधिक असू शकते. याचे उदाहरण आपणाला या ठिकाणी दिलेले आहेत. उपयोगितेचे प्रकार आणि त्याची उदाहरणे हे आपल्याला खाली दिलेली आहेत. उपयोगितेच्या प्रकारामध्ये काल उपयोगिता, स्वामित्व उपयोगिता, सेवा उपयोगिता आणि स्थल उपयोगिता ही दिलेली आहेत. त्याच्या उदाहरणामध्ये दंतवैद्य रोग्याच्या दातावर इलाज करतात. या ठिकाणी याचा संबंध कुठे येतो? सेवा उपयोगितामध्ये येतो. गिर्यारोहक उंच ठिकाणी जाण्यासाठी ऑक्सिजन सिलेंडर वापरतात. ही कोणती उपयोगिता आहे? तर स्थल उपयोगिता आहे. म्हणजे पृथ्वीवर आपणाला त्यापासून जास्त उपयोगिता मिळत नाही, परंतु गिर्यारोहक जेव्हा उंच ठिकाणी जाऊन ऑक्सिजन सिलेंडरची टाकी पॅकिंग करून येतो तेव्हा त्याला त्याचे महत्त्व तिथं जास्त असतं, उपयोगिता त्याला अधिक मिळते. म्हणजे ठिकाण बदलल्यामुळे ऑक्सिजन सिलेंडरमध्ये त्याला जास्त उपयोगिता मिळते. शेतकरी हंगामाच्या शेवटी गोदामात साठवून ठेवलेल्या तांदळाची विक्री करतात. याला आपण काल उपयोगिता म्हणतो. कारण माल उत्पादन एका विशिष्ट काळात केल्यानंतर तो साठवून ठेवून एका विशिष्ट काळात पुन्हा विक्रीसाठी आणलेला आहे, म्हणजे त्याच्यात उपयोगितेत वाढ झालेली आहे. याला आपण काल उपयोगिता म्हणतो. किरकोळ विक्रेता 100 खुर्च्याची खरेदी घाऊक व्यापाऱ्याकडून करतो. या ठिकाणी जे पोजेशन युटिलिटी म्हणतो, स्वामित्व उपयोगिता, म्हणजे किरकोळ विक्रेता
हा घाऊक विक्रेत्याकडून वस्तू खरेदी करतो आणि घाऊक विक्रेत्यापेक्षा किरकोळ विक्रेत्याकडे वस्तू आल्यानंतर त्याच्यात स्वामित्व उपयोगिता निर्माण होत असते. उपयोगितेच्या संकल्पना. या ठिकाणी आपल्याला विशेषतः 2 महत्त्वाच्या संकल्पना पाहायच्या आहेत. उपयोगिता मापनाच्या 2 मुख्य संकल्पना. त्याच्यामध्ये पहिली संकल्पना आहे एकूण उपयोगिता, टोटल युटिलिटी. एकूण उपयोगिता म्हणजे वस्तूच्या सर्व नगांच्या उपभोगापासून उपभोक्त्याला प्राप्त होणाऱ्या एकत्रित उपयोगितांची बेरीज होय. तसेच ही सलगपणे उपभोग घेतलेल्या वस्तूच्या सर्व नगांपासून मिळालेली एकूण उपयोगिता असते. म्हणजे टोटल युटिलिटी ही सर्व नगांपासून मिळालेल्या सीमांत उपयोगितांची बेरीज असते. सीमांत उपयोगिता म्हणजे मार्जिनल युटिलिटी. सीमांत उपयोगिता म्हणजे उपभोक्त्याकडून उपभोग घेतलेल्या वाढीव वस्तूपासून मिळालेली उपयोगिता होय. दुसऱ्या शब्दात सीमांत उपयोगिता म्हणजे उपभोग घेतलेल्या वाढीव नगापासून एकूण उपयोगितेत पडणारी भर होय. म्हणजे एक जादा नग खरेदी केल्यामुळे एक जादा नग सेवन केल्यामुळे एकूण उपयोगितेत जी वाढ होते ती जी अतिरिक्त वाढ झालेली असते त्याला आपण सीमांत उपयोगिता असं म्हणत असतो. एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यातील परस्पर संबंध आपल्याला सूत्राच्या आधारे दाखवता येईल. TU = समेशन ऑफ मार्जिनल युटिलिटी, टोटल युटिलिटी समेशन ऑफ मार्जिनल युटिलिटी. TU म्हणजे एकूण उपयोगिता, समेशन ऑफ मार्जिनल युटिलिटी म्हणजे सीमांत उपयोगितेची बेरीज. TU = marginal utility of 1 plus marginal utility of 2 and marginal utility of 3 up to marginal utility of n number. Marginal utility 1 2 3 = प्रत्येक नगाची सीमांत उपयोगिता. Marginal utility of n number विशिष्ट नगाची सीमांत उपयोगिता. Marginal utility of n number total utility of n number minus total utility of n minus 1. या ठिकाणी मार्जिनल युटिलिटी या सूत्राने मोजली जात असते. टोटल युटिलिटी ऑफ n नंबर मीन्स विशिष्ट पातळीवरील एकूण उपयोगिता. टोटल युटिलिटी ऑफ n-1 = अगोदरच्या पातळीतील एकूण उपयोगिता. या ठिकाणी आपल्याला पुढील भागामध्ये याच्यात संबंध स्पष्ट करता येईल. एकूण उपयोगिता सीमांत उपयोगिता यातील संबंध. वस्तूच्या विविध नगापासून मिळालेली सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता यांच्यात परस्पर संबंध असतो. या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे क्षवस्तूचे नग, एकूण उपयोगिता, सीमांत उपयोगिता. क्षवस्तूचे हे 1 2 3 4 5 6 आणि 7 नग दर्शवलेले आहेत. तर एकूण उपयोगिता पहिला नग सेवन केल्यानंतर त्याला एकूण उपयोगिता 10 मिळते आणि सीमांत उपयोगिता सुद्धा 10च आहे पहिल्या नगाची. उपभोक्ता जेव्हा दुसरा नग सेवन करतो तेव्हा एकूण उपयोगिता 18 होते. एक जास्तीचा नग सेवन केला त्याच्यामुळे एकूण उपयोगिता किती झाली 18. त्याच्यामुळे एक जादा नग सेवन केल्यामुळे अतिरिक्त जे जादा समाधान झालेले आहे ते कितीचे झालेले 8चे. म्हणजे एकूण उपयोगितेत कितीने भर पडली 8ने. म्हणून हे जे आहे ते 8 सीमांत उपयोगिता. दुसऱ्या नगाची सीमांत उपयोगिता 8 आहे. पहिल्या नगापासून सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता सारखीच असते 10 आणि 10. जेव्हा दुसरा नग सेवन केला जातो तेव्हा एकूण उपयोगिता 18 होते. म्हणजे 8ने एकूण उपयोगितेत भर पडते. म्हणून दुसऱ्या नगाची मार्जिनल युटिलिटी किंवा सीमांत उपयोगिता ही 8 आहे. तिसऱ्या नगापासून एकूण समाधान 24 आहे. म्हणजे सीमांत उपयोगिता तिसऱ्या नगाची 6 आहे. चौथ्या नगापासून टोटल युटिलिटी जी आहे ती 28 आहे. म्हणजे चौथ्या नगाची मार्जिनल युटिलिटी किंवा सीमांत उपयोगिता 4 आहे. पाचव्या नगाला एकूण उपयोगिता 30 होते आणि सीमांत उपयोगिता 2 आहे. म्हणजे 28 नंतर 30 एकूण उपयोगिता झालेली आहे. म्हणून या ठिकाणी 2ने भर पडली. म्हणून पाचव्या नगाची सीमांत उपयोगिता 2 आहे. सहाव्या नगाला सीमांत उपयोगिता 30 आहे. पाचव्या नगाला एकूण उपयोगिता 30 आहे आणि सहाव्या नगाला सुद्धा एकूण उपयोगिता 30 आहे. म्हणजे सहाव्या नगामुळे एकूण उपयोगितेत काही भर पडलेली नाही. म्हणजे सीमांत उपयोगिता सहाव्या नगाची 0 आहे. सातव्या नगाला एकूण उपयोगिता 28 होते आहे आणि सीमांत उपयोगिता -2. म्हणजे सहाव्या नगाला 30 असणारं एकूण उपयोगिता हे सातव्या नगाला 28 होते. म्हणजे एकूण उपयोगितेत 2ने घट होते. म्हणजे सातव्या नगामुळे एकूण समाधानात -2ने घट झालेली आहे. म्हणजे सातव्या नगाची सीमांत उपयोगिता -2 आहे. हे आपल्याला पुढील आकृतीने स्पष्ट करता येईल. या ठिकाणी एकूण उपयोगिता सीमांत उपयोगिता या ठिकाणी स्पष्ट केलेले आहे. OX अक्षावर आपणाला वस्तूचे नग दर्शविलेले आहेत. तर OY अक्षावर एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता दर्शविलेली आहे. या ठिकाणी 0 पॉईंट आहे. 4 8 12 16 20 24 28 आणि 32 असे OY अक्ष
य अक्ष, या अक्षावर एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता टोटल युटिलिटी अँड मार्जिनल युटिलिटी दर्शवलेली आहे. तर ओ एक्स अक्षावर वस्तूचे नग दर्शवलेले आहेत. 7 नग आपण वरील कोष्टकामध्ये बघितलेले आहेत, ते या ठिकाणी दाखवलेले आहेत. या ठिकाणी सुरुवातीला पहिला नग सेवन केल्यानंतर एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता समान आहे, 10-10 आपल्याला दिसून येते. पहिला नग सेवन केल्यानंतर एकूण उपयोगिता 10 आहे आणि सीमांत उपयोगिता 10 आहे, या पॉईंटने दर्शवलेले आहे. जेव्हा दुसरा नग सेवन केला जातो तेव्हा सीमांत उपयोगिता 8 आहे आणि एकूण उपयोगिता जी आहे ते आपल्याला वरी दाखवलेलं आहे कोष्टकामध्ये. दुसऱ्या नगाला एकूण उपयोगिता 18 आणि सीमांत उपयोगिता 8 आहे, या ठिकाणी इथं दाखवलेलं आहे. दुसऱ्या नगाला 8 आणि 18. तिसरा नग सेवन केल्यानंतर या ठिकाणी 6 सीमांत उपयोगिता आहे आणि या ठिकाणी 24. बघा, तिसऱ्या नगाला एकूण उपयोगिता 24 आहे आणि सीमांत उपयोगिता 6 आहे. हे सर्व कोष्टकातील आकडे आपण या आलेखावर घेतले असता आपणाला हे अशा प्रकारे वर घटत्या दराने हळूहळू वर जाणारा जो तो टोटल युटिलिटी वक्र दर्शविला जातो आणि तो घटत्या दराने वाढत आहे. एकूण उपयोगितावर आपण कोष्टकामध्ये बघितलेली आहे, घटत्या दराने वाढत आहे. 10, 18, 24, 28, 30, 30 आणि 28. तर सुरुवातीपासून सीमांत उपयोगिता ही कमी कमी होत जाते, घटत जाते आणि ती 0 होते. बघा, इथं धन आहे, 0 आहे आणि ऋण आहे. मात्र एकूण उपयोगिता ही सुरुवातीपासून घटत्या दराने वाढत जात आहे, मात्र ती 0 किंवा ऋण कधीच होत नसते. हे आपल्याला खालच्या आकृतीवरून स्पष्ट करता येईल. या ठिकाणी सीमांत उपयोगिता घटत घटत जाऊन ती 0 होते आहे, तेव्हा एकूण उपयोगिता हळूहळू घटत्या दराने वाढत वाढत ती स्थिर होते. या ठिकाणी 5व्या नगाला 30 आहे एकूण उपयोगिता आणि 6व्या नगाला सुद्धा 30 आहे. आणि जेव्हा 6वा नग सेवन केला जातो तेव्हा सीमांत उपयोगिता ही 0 असते. जेव्हा सीमांत उपयोगिता मार्जिनल युटिलिटी जेव्हा 0 असते तेव्हा मॅक्झिमम सॅटिस्फॅक्शन पॉईंट असतो, कमाल बिंदू, समाधानाचा कमाल बिंदू आपल्याला प्राप्त होतो. आणि त्याच्यानंतर जेव्हा 7वा नग सेवन केला जाईल तेव्हा एकूण उपयोगितेत घट होत असते आणि एकूण उपयोगिता 28 होऊन सीमांत उपयोगिता -2 होते. हे आपल्याला आकृतीमध्ये दर्शवलेले आहे. एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिताला या दोन्ही बिंदूला जोडणारी ही जी रेषा आहे याच्यावर आपल्याला स्पष्ट होईल की एकूण उपयोगिता वक्र सुरुवातीपासून वर जातो आणि स्थिर होतो आणि पुन्हा कमी होतो. याचे 3 अवस्था आहेत. सुरुवातीपासून घटत्या दराने वाढ जातो, स्थिर होतो आणि पुन्हा कमी होतो. मात्र OX अक्ष ओलांडून हा वक्र कधीच खाली येत नाही असा. म्हणजे सीमांत उपयोगिता वक्र मात्र सुरुवातीपासून घटत घटत जाऊन हा इथपर्यंत OX अक्षाच्या पॉईंटपर्यंत वरच्या भागात हा धन असतो, इथं 0 होतो आणि या खालच्या भागात ऋण होतो. म्हणजे सीमांत उपयोगिता धन, 0 आणि ऋण होऊ शकते. मात्र एकूण उपयोगिता ही घटत्या दराने वाढत जाऊन एका विशिष्ट पातळीला ती स्थिर होते आणि नंतर ती घटते. मात्र ते 0 किंवा ऋण कधीच होत नाही. याच्यावरून आपल्याला पुढील मुद्द्याच्या आधारे संबंध स्पष्ट करता येईल. क्ष अक्षावर वस्तूचे नग आणि य अक्षावर एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता दर्शविली आहे. आकृतीमध्ये एकूण उपयोगिता वक्र डावीकडून उजवीकडे वर जाणारा आणि सीमांत उपयोगिता वक्र डावीकडून उजवीकडे खाली जाणारा मिळतो. सीमांत उपयोगिता वक्र 0 आणि ऋणात्मक पातळी दर्शवतो, तर एकूण उपयोगिता वक्र महत्तम आणि स्थिर स्वरूपाची एकूण उपयोगिता दर्शवतो. आकृतीचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला खालील मुद्दे लक्षात येतील. सीमांत उपयोगिता व एकूण उपयोगिता यामधील परस्पर संबंध. सीमांत उपयोगिता व एकूण उपयोगिता यामधील परस्पर संबंधामध्ये पहिला मुद्दा आहे, सुरुवातीला एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता समान असतात. म्हणजे पहिला नग उपभोक्त्याने उपभोगल्यानंतर पहिल्या नगापासून मिळणारी एकूण उपयोगिता 10 आहे आणि सीमांत उपयोगिता सुद्धा 10 आहे. आम्ही आकृतीमध्ये बघितलेला आहे. म्हणजे पहिला पॉईंट आहे एकूण उपयोगिता बरोबर सीमांत उपयोगिता. दुसरा मुद्दा आहे क्ष वस्तूच्या नगाचा उपभोग जसा जसा घेतला जातो तसं तशी एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढते आणि सीमांत उपयोगिता घटत जाते. म्हणजे एकूण उपयोगिता ही घटत्या दराने वाढत जाते इथं दर्शवलेलं आहे आपल्याला आणि सीमांत उपयोगिता सुरुवातीपासून ही घटत जाते. नंबर 3, जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता 0 होते. आकृतीमध्ये आम्ही बघितलं एकूण उपयोगिता महत्तम बिंदू असतो तेव्हा सीमांत उपयोगिता 0 होते. ही स्थिती सर्वाधिक समाधानाचा तृप्ती बिंदू दर्शविते. या ठिकाणी एकूण उपयोगिता बरोबर महत्तम आणि सीमांत उपयोगिता
शून्य असते. आकृतीमध्ये आपल्याला इथं दर्शवलेलं आहे समाधानाचा कमाल बिंदू आणि सीमांतोपिता या ठिकाणी शून्य असलेले आपल्याला दिसते आहे. पाचवा पॉईंट आहे सर्वाधिक समाधानाचा तृप्तीचा बिंदू गाठल्यानंतर सर्वसाधारण उपभोक्ता वस्तूचा उपभोग घेण्याचे थांबवतो, कारण त्या बिंदूत त्याला सर्वाधिक समाधान मिळते आणि एकूण उपयोगितेत काही भर पडत नाही. म्हणजे आपण इथं बघितलेलं आहे की 5व्या नगाला एकूण उपयोगिता 30 झालेली आहे आणि 6व्या नगाला एकूण उपयोगिता 30 झालेली आहे. म्हणजे एक जास्तीचा 6वा नग सेवन केल्यामुळे एकूण उपयोगितेत काही भर पडत नाही, म्हणून तो त्या ठिकाणी थांबतो. कारण 6व्या नगाला तृप्तिबिंदू हा कमाल आहे आणि सीमांतोपिता शून्य आहे. म्हणून जेव्हा सीमांतोपिता शून्य असते तेव्हा समाधानाचा मॅक्झिमम पॉईंट जो आहे किंवा समाधानाची जास्तीत जास्त प्राप्ती आपण केलेली असते. महत्तम सॅटिस्फॅक्शन किंवा अधिकाधिक मॅक्झिमम सॅटिस्फॅक्शन आपल्याला प्राप्त झालेले असते. म्हणून नंतरचे न घेण्याचे तो थांबवतो, कारण त्या बिंदूत त्याला सर्वाधिक समाधान मिळते आणि एकूण उपयोगितेत काही भर पडत नाही. 6वा पॉईंट आहे सर्वाधिक समाधानाच्या किंवा तृप्तीच्या बिंदूनंतर समाधानाचे रूपांतर असमाधानात होते. दुसऱ्या शब्दात उपभोक्त्याला उपयोगितेचे दुष्परिणाम जाणू लागतात. जर समजा त्याने जबरदस्तीने 7वाही नग सेवन केला तर एकूण उपयोगितेत या ठिकाणी घट होते. म्हणून आपण जो 7वा नग सेवन केलेला आहे त्याच्यामुळे एकूण समाधानात घट झालेली आहे -2. म्हणून कोणत्याही वस्तूचा उपभोग घेत असताना समजा आपण गुलाबजामुन खात आहोत आणि आपण 5 गुलाबजामुन खाल्ले, 6 गुलाबजामुन खाल्ले आणि 6व्या गुलाबजामुनला आपली सीमांतोपिता शून्य आहे. एकूण समाधानात 5वा गुलाबजामुन खाल्ल्यानंतर एकूण समाधान 30च आहे आणि 6वा गुलाबजामुन खाल्ला तर 30च आहे. तर 6वा गुलाबजामुन खाल्ल्यामुळे एकूण समाधानात काही भर पडत नाही, परंतु पुन्हा मिळणार नाही म्हणून आपण जर 7वाही गुलाबजामुन खाल्ला तर आपल्याला त्रास व्हायला चालू होईल आणि एकूण समाधानात घट होऊ शकते आणि सीमांतोपिता 7व्या गुलाबजामुनचीही -2 होऊ शकते. म्हणून कोणत्याही वस्तूचं भले त्या आवडणाऱ्या वस्तू जरी असल्या तरी आपण मॅक्झिमम सॅटिस्फॅक्शन पॉईंट जो आहे तो जेव्हा शेवटच्या नगाची सीमांतोपिता शून्य आहे असे आपल्याला वाटते तेव्हा जबरदस्तीने जर पुढचा नग सेवन करण्याचा प्रयत्न केला तर एकूण समाधानात असमाधान होऊ शकते किंवा मायनस होऊ शकते. म्हणून समाधानात घट होऊ शकते. म्हणून समाधान मॅक्झिमम सॅटिस्फॅक्शन तेव्हाच होते जेव्हा शेवटच्या नगापासून मिळणारी सीमांतोपिता ही शून्य असते. म्हणून कोणत्या वस्तूचा उपभोग घेत असताना सीमांतोपिता शून्य होईपर्यंत सेवन करावे आणि मॅक्झिमम सॅटिस्फॅक्शन आपण प्राप्त करावे. या ठिकाणी एकूण उपयोगिता आणि सीमांतोपिता या ठिकाणी तुम्हाला फरक दिलेला थोडक्यात माहिती दिलेली आहे. वस्तूच्या सर्व नगांच्या उपभोगापासून व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या उपयोगितांची बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता असते. तर सीमांतोपिता म्हणजे वस्तूच्या प्रत्येक वाढीव नगाच्या उपभोगातून व्यक्तीला प्राप्त होणारी अतिरिक्त उपयोगिता असते. नंबर 2ला एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढते. आपल्याला इथं पॉईंट दिलेले आहेत. एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढते. तर सीमांतोपिता आपण इथं दुसरा बघितलेला आहे पॉईंट, सीमांतोपिता घटत जाते. तिसरा मुद्दा होता आपला की सीमांतोपिता शून्य असते तेव्हा एकूण उपयोगिता काय असेल. जेव्हा सीमांतोपिता शून्य असते तेव्हा एकूण उपयोगिता कमाल बिंदू समाधानाचा बिंदू म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे की जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांतोपिता शून्य असते. म्हणजे जेव्हा सीमांतोपिता शून्य असते तेव्हा एकूण उपयोगिता काय असते, महत्तम असते. म्हणून त्या कोष्टकामध्ये काय येईल, महत्तम हा शब्द येऊ शकतो. महत्तम सीमांतोपिता शून्य असते तेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते. चौथा पॉईंट आहे आपला समाधानाच्या बिंदूनंतर उपभोग चालू ठेवल्यास एकूण उपयोगिता कमी होत जाते. तर समाधानाच्या बिंदूनंतर उपभोग चालू ठेवल्यास एकूण उपयोगिता कमी होत जाते तर सीमांत उपयोगिता ऋण होते. आकृतीमध्ये आपल्याला दिलेला आहे की बघा समाधानाचा बिंदू घटत एकूण समाधान घटत जाते तेव्हा सीमांत उपयोगिता ही ऋण होते. एकूण उपयोगिता 6व्या युनिटला 30 आहे तेव्हा सीमांत उपयोगिता शून्य आहे. जेव्हा 7वा नग आपण उपभोगतो तेव्हा 7व्या नगाला एकूण उपयोगिता घटत जाते आहे तेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होत आहे. म्हणजे या ठिकाणी चौथा जो मुद्दा दिलेला आहे जेव्हा एकूण उपयोगिता घटत जाते तेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते. ही स्थिती उपभोक्त्याचे असमाधान दर्शविते. एकूण उपयोगिता घटत जाते तेव्हा सीमांत उपयोगिता या ठिकाणी ऋण शब्द यायला पाहिजे, लक्षात घ्या. हा मुद्दा लक्षात घ्या. इथं थोडंसं सीमांत उपयोगिता वाढ जाते असं दर्शविलेलं आहे. हा पॉईंट लक्षात घ्या. इथं थोडीशी गलती झालेली आहे.
एकूण उपयोगिता घटत जाते तेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते हा शब्द पाहिजे होता. इथं सीमांत उपयोगिता ऋण होते, परंतु सीमांत उपयोगिता तर वाढत चाललेली आहे, हा आता चूक आहे. इथं दुरुस्ती होणे आवश्यक आहे, मिसप्रिंट झालेला असेल. त्याच्यानंतर आपणाला पुढचा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये 6वा जो भाग आहे, 5वा, एकूण उपयोगिता वस्तूच्या वापराबाबत उपयोग मूल्य निर्धारित करते. तेव्हा सीमांत उपयोगिता वस्तूच्या वापराबाबत विनिमय मूल्य निर्धारित करते. 6वा आहे सीमांत उपयोगिता धन, ऋण किंवा शून्य असू शकते. तर या 6व्या मुद्द्यामध्ये आपल्याला दिलेला आहे. सर्वाधिक समाधानाच्या बिंदूनंतर समाधानाचे रूपांतर असमाधानात होते. मात्र एकूण उपयोगिता जी आहे ती घटत जाते, मात्र ते शून्य आणि ऋण कधीच होत नाही. एकूण उपयोगिता घटत जाऊ शकते. सीमांत उपयोगिता धन, ऋण किंवा शून्य असू शकते. तेव्हा एकूण उपयोगिता ही फक्त घटत्या दराने वाढत जाते, स्थिर होते आणि नंतर घटते, मात्र ती ऋण किंवा शून्य होत नाही. या ठिकाणी 7व्या पॉईंटमध्ये एकूण उपयोगितेची आकृती दाखवलेली आहे. एकूण उपयोगिता सुरुवातीला वाढत जाते, नंतर स्थिर राहते. 5व्या नगाला 30 एकूण उपयोगिता आहे, 6व्या नगाला एकूण उपयोगिता 30च आहे आणि नंतर ती 7व्या नगाला 28 होते. म्हणजे घटत्या दराने वाढते, स्थिर होते आणि घटते. मात्र सीमांत उपयोगिता सुरुवातीपासून नेहमी घटत जाते. इथं आपल्या वरच्या आकृतीमध्ये दर्शविलेलं आहे की सीमांत उपयोगिता नेहमी सुरुवातीपासून घटते, ते शून्य होते आणि ऋण होते. अशा पद्धतीनं आपल्याला एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता याच्यातील जे संबंध आहे तो स्पष्ट करता येईल. सर्वाधिक समाधानाच्या बिंदूनंतर समाधानाचे रूपांतर असमाधानात होते. म्हणजे 7वा नग खरेदी उपभोगल्यानंतर आम्हाला एकूण समाधान 28 होते. म्हणजे 7व्या नगामुळे एकूण समाधानात -2 म्हणजे घट झालेली आपल्याला दिसून येते. म्हणून उपभोक्त्याला त्या उपयोगितेचे दुष्परिणाम जाणू लागतात. वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारे अतिरिक्त समाधान कमी कमी होत जाते. दुसऱ्या शब्दात इतर परिस्थिती कायम असताना एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर प्रत्येक वाढीव नगापासून मिळणारी ज्यादाची उपयोगिता क्रमशः घटत जाते. या ठिकाणी आपण हे एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता पाहिल्यानंतर आम्हाला या घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत जो आहे, द लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी, हे जे आहे ते आपल्याला पाहिजे आहे. हा तुम्हाला परीक्षेला 8 मार्काचा प्रश्न येऊ शकतो, कारण याच्यामध्ये घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आकृती, कोष्टक यांनी स्पष्ट करून गृहीते किंवा अपवाद सांगा असा तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो. म्हणून हा व्यवस्थितपणे तुम्ही लक्षात घ्या. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत सर्वप्रथम प्राध्यापक गॉशेन यांनी मांडला, परंतु प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांनी 1890 साली प्रकाशित झालेल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे, प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स या ग्रंथात विस्तृत स्वरूपात केलेले आहे. सिद्धांताचे विधान तुम्ही लिहिले की तुम्हाला 2 मार्क्स मिळणार आहेत. आकृती आणि कोष्टक काढले की 3 मार्क्स मिळणार आहेत. म्हणजे पहिला भाग 5 मार्काचा आणि गृहीते किंवा अपवाद सांगितल्यानंतर ते 3 मार्काचे, असा एकूण 8 मार्काचा प्रश्न परीक्षेला येत असतो. सिद्धांताचे विधानमध्ये प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांच्या मते इतर परिस्थिती स्थिर असताना व्यक्तीजवळ आधीपासून असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारे अतिरिक्त समाधान कमी कमी होत जात असते. दुसऱ्या शब्दात इतर परिस्थिती कायम असताना एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर प्रत्येक वाढीव नगापासून मिळणारी ज्यादाची उपयोगिता क्रमशः घटत जाते. म्हणजे घटत्या सीमांत उपयोगितेचा वक्र आपण सुरुवातीपासून घटत जाणार आहे बघितलेला आहे. म्हणजे माणसाजवळ असलेल्या कोणत्याही वस्तूच्या साठ्यापासून जे समाधान मिळते ते त्या वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर क्रमशः घटत जात असते. म्हणून ज्यादा जी उपयोगिता मिळत आहे ते क्रमशः घटत जात असते. थोडक्यात एखादी वस्तू अधिक प्रमाणात असेल तर ती वस्तू अधिक प्रमाणात घेण्याची इच्छा कमी कमी होत जात असते. या ठिकाणी अझम्पशन्स काय सांगितलेले आहेत गृहीते. आपला सिद्धांत साध्य होण्यासाठी, प्रत्ययास येण्यासाठी काही गोष्टी त्याने काय
कायम धरलेले आहेत. म्हणजे इतर परिस्थिती कायम असताना, सेट्रीज पॅरिबस म्हणतो आपण त्याला, अदर थिंग्स रिमेनिंग सेम, इतर परिस्थिती स्थिर असेल तरच असं होऊ शकेल. माणसाजवळ असलेल्या वस्तूच्या साठ्यात जशी जशी वाढ होत जाईल तसे तसे प्रत्येक वाढीव नगापासून मिळणारे जे जादा समाधान आहे ते क्रमशः घटत जाऊ शकते. हे कधी होईल तर ही गृहीते गृहीत धरल्यानंतरच. घटत्या सीमांतोपिता सिद्धांताची गृहीते खालीलप्रमाणे आहेत. नंबर 1 आहे विवेकशीलता. पहिलं गृहीत काय आहे तर उपभोक्ता हा कसा आहे, विवेकशील असला पाहिजे, म्हणजे रॅशनल असला पाहिजे, त्याला योग्य अयोग्य असं सगळं ज्ञान असलं पाहिजे. उपभोक्ता विवेकशील आहे आणि त्याची वर्तणूक सर्वसामान्य आहे असे मानले जाते. त्यामुळे तो महत्तम समाधान मिळविण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तो आपल्या उपलब्ध असलेल्या साधनाच्या सहाय्याने महत्तम समाधान मिळविण्याचा प्रयत्न तो करतो, याची त्याला जाणीव आहे, त्याला ते समजते असं गृहीत धरलेलं आहे. तो विवेकशील आहे. उपभोक्ता कसा आहे, विवेकशील आहे, रॅशनल आहे. नंबर 2 संख्यात्मक मापन, कार्डिनल युटिलिटी. म्हणजे या सिद्धांतात उपयोगितेचे संख्यात्मक मापन करता येते असे गृहीत धरलेले आहे. म्हणजे एखाद्या वस्तूचं सेवन केल्यानंतर त्या वस्तूपासून किती समाधान मिळाले हे त्याला संख्येमध्ये सांगता येतं. एखादा नग सेवन केला एखाद्या वस्तूचा की त्या वस्तूपासून किती समाधान मिळालं, किती उपयोगिता मिळाली हे तो गणिती भाषेत किंवा प्रक्रियेत सांगू शकतो, आकड्यात सांगू शकतो. त्यामुळे गणिती प्रक्रिया सहज शक्य होतात. त्यामुळे वस्तूच्या प्रत्येक नगापासून मिळणारी उपयोगिता जाणून घेता येते व त्याची तुलना करता येते. नंबर 3 एकजिनसीपणा, कंटिन्युटी आणि होमोजिनिटी. एकजिनसीपणा, उपभोक्ता जो आहे तो ज्या वस्तूचं सेवन करत आहे तो सर्व नग एकाच प्रकारचे, आकाराचे, रंगाचे आणि चवीचे आहेत असं या ठिकाणी गृहीत धरलेले आहे. म्हणजे उपभोक्ता एखाद्या वस्तूचं सेवन करत असताना त्या वस्तूचे सर्व नग हे एकजिनसी आहेत, होमोजिनियस आहेत असं गृहीत धरलेलं आहे. उपभोगातील वस्तूचे सर्व नग आकार, स्वरूप, रंग, चव इत्यादी बाबत समान आहेत. समजा भाकरी खात असेल तर त्या प्रत्येक भाकरी ह्या विशिष्ट ज्वारीच्या असतील, त्याचा रंग, आकार जो आहे किंवा चव आहे ती सारखी असेल असं गृहीत धरलेलं आहे. समजा सफरचंद खात असेल तर प्रत्येक सफरचंद सारख्याच आकाराचे, सारख्या चवीचे, सारख्याच रंगाचे असेल असं गृहीत धरलेलं आहे. म्हणजे उपभोक्ता कोणत्याही वस्तू ज्या सेवन करत आहे त्या वस्तूचे सर्व नग हे एकसारखी, एकजिनसी आहेत असं गृहीत धरलेलं आहे. नंबर 4 उपभोग सातत्य, कंटिन्युटी. म्हणजे एखाद्या वस्तूच्या सर्व नगाचा उपभोग कोणताही खंड न पडता सलगपणे एका पाठोपाठ एक घेतला जातो. म्हणजे त्याच्यात खंड पाडला जात नाही. जेवण करायला बसल्यानंतर एकामागून एक नग सेवन करत असेल, सफरचंद खात असेल तर एकामागून एक नग सेवन करत असेल. म्हणजे सेवन करत असताना त्याच्यामध्ये अंतर पडता कामा नये. अंतर पडल्यास आपल्याला हा सिद्धांत प्रत्याश येणार नाही. म्हणून सातत्याने तो उपभोग घेत आहे तरच त्याला सततची उपयोगिता घटत जाऊन नंतर ते शून्य होईल आणि नंतर उणे होईल. म्हणजे सीमांत उपयोगिता सतत घटत जायची असेल, पुन्हा शून्य व्हायची असेल आणि ऋण व्हायची असेल तर उपभोक्ता ज्या वस्तूचे न घेता आहे तो सातत्याने एका पाठोपाठ घेतले पाहिजेत. अंतर जर ठेवला तर पुन्हा सीमांत उपयोगिता ऋण झाल्यानंतर पुन्हा धन होण्याची शक्यता असते. म्हणून सीमांत उपयोगिता जर सिद्धांत प्रत्याश यावायचा असेल तर उपभोग सातत्य हे असलं पाहिजे. नंबर 5 योग्य आकारमान. उपभोक्ता ज्या वस्तूचा उपभोग घेत आहे त्या वस्तूचा जो आकार आहे, साईज ऑफ युनिट जो आहे तो योग्य असला पाहिजे. उपभोग्य वस्तूच्या सर्व नगांचे आकारमान योग्य किंवा साधारण असावे. हे अत्यंत मोठे किंवा लहान नसावे. म्हणजे उपभोक्ता जर पाणी पित असेल तर त्याला ग्लास हे परिमाण योग्य आहे असं म्हणता येईल. म्हणजे आपल्याला नंतरचा नग मोजण्यासाठी आणि योग्य परिमाण असेल तरच आपण ते मोजू शकतो. म्हणून उपभोक्ता ज्या वस्तूचे सेवन करत आहे त्या नगाचे आकारमान योग्य असले पाहिजे तरच प्रत्येक पुढील नंतरच्या नगापासून मिळणारे समाधान किंवा सीमांत उपयोगिता कशी कमी होत आहे ते आपल्याला लक्षात येऊ शकते. नंबर 6 स्थिरता. उपभोगाच्या प्रक्रियेत उपभोक्त्याचे उत्पन्न, चव, पसंती, सवयी, आवडीनिवडी यासारखे घटक स्थिर असावेत. पैशाची सीमांत उपयोगिता सुद्धा स्थिर असल्याचे गृहीत धरले आहे. म्हणजे या ठिकाणी उपभोक्त्याचे उत्पन्न स्थिर आहे, उपभोक्त्याची चव, पसंती, सवयी, आवडीनिवडी यासारखे घटक स्थिर आहेत असे गृहीत धरलेले आहे. समजा एखाद्या वस्तूचं उपभोक्ता सेवन करत असताना मध्ये जर त्या वस्तूविषयीची आवड जर त्याला आणखी वाढली तर घटत्या सीमांत उपयोगितेच्या ऐवजी त्या वस्तूपासून मिळणारं समाधान वाढत जाण्याची शक्यता आहे. नंतरच्या नगाची सीमांत उपयोगिता वाढत जाण्याची शक्यता आहे. म्हणून उपभोक्त्याची या ठिकाणी जे चव आहे, पसंती आहे किंवा आवडीनिवडी आहेत त्या स्थिर असल्या पाहिजेत असं गृहीत धरलेलं आहे. उपभोक्त्याचं उत्पन्न सुद्धा स्थिर धरलेलं आहे आणि पैशाची सीमांत उपयोगिता सुद्धा स्थिर असल्याचे गृहीत धरलेले आहे. म्हणजे पैशाची सीमांत उपयोगिता या ठिकाणी घटत जात नाही असं या ठिकाणी गृहीत धरलेलं आहे. नंबर 7 विभाज्यता. सिद्धांत असे गृहीत धरतो की
उपभोगात आणलेली वस्तू विभाज्य असावी, म्हणजे एखाद्या वस्तूचे वेगवेगळे नग तयार करता यावेत. म्हणजे अविभाज्य असेल तर आपल्याला नंतरचा नग घेता येणार नाही आणि त्याच्यापासून मिळणारी जी उपयोगिता आहे, सीमांत उपयोगिता, ती सुद्धा मोजता येणार नाही. म्हणून एखाद्या वस्तूचे नग मोजायचे असतील आपल्याला उपभोग घेत असलेले, तर त्या वस्तूचे विभाज्य वस्तू असली पाहिजे, त्याचे वेगवेगळे भाग करता आले पाहिजेत. तरच आपण पहिल्या भागापासून त्याला किती उपयोगिता मिळाली सीमांत उपयोगिता, नंतरच्या दुसऱ्या नगापासून किती सीमांत उपयोगिता मिळाली, असं गृहीत धरता येईल. समजा एखादा उपभोक्ता जर टरबूज खात असेल तर एक टरबुजामध्येच तो गुंडाळून जाईल आणि मग नंतरचा टरबूज तो खाणार आहे का? म्हणून प्रत्येक त्याच्यावर जर विशिष्ट आकाराच्या फोडी केल्या तर पहिल्या टरबुजाच्या फोडीपासून किती सीमांत उपयोगिता मिळाली, दुसऱ्या फोडीपासून किती सीमांत उपयोगिता मिळाली, म्हणजे त्याचे आपल्याला भाग पाडता येतील अशी ती वस्तू असली पाहिजे. अन्यथा एवढा मोठा जर नग असेल तर नंतरचा तो नग घेणारच नाही. म्हणून नंतरची सीमांत उपयोगिता दुसऱ्या नगापासूनची किती मिळाली हे आपल्याला जर मोजायचं असेल तर ती वस्तू विभाज्य असली पाहिजे. नंबर 8, एकच गरज. एकच गरज पूर्णपणे भागविण्यासाठी वस्तूचा वापर होतो असे सिद्धांत गृहीत धरतो आहे. या आधारे या ठिकाणी आपल्याला सिद्धांत स्पष्ट करायचे आकृती आणि कोष्टकाच्या सहाय्याने. एक्स वस्तूचे नग दिलेले आहेत 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. सीमांत उपयोगिता दिलेली आहे. पहिल्या नगापासून 10, दुसऱ्या नगापासून सीमांत उपयोगिता 8, तिसऱ्या नगापासून 6, चौथ्या नगापासून 4, पाचव्या नगापासून 2, सहाव्या नगापासून 0 आणि सातव्या नगापासून -2. म्हणजे या ठिकाणी सीमांत उपयोगिता सुरुवातीपासून घटत जात आहे, घटत जाऊन ती 0 होत आहे आणि उणे होत आहे. म्हणजे हा जो सुरुवातीचा भाग आहे 2 पर्यंतचा, तो सीमांत उपयोगिता धन आहे, सीमांत उपयोगिता 0 आहे सहाव्या नगाला, आणि नंतर सीमांत उपयोगिता ही उणे किंवा ऋण आहे हे स्पष्ट होते. वरील तक्त्यावरून असे स्पष्ट होते की एखाद्या वस्तूच्या नगाचा उपभोग जसं वाढत जातो तसतशी त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता क्रमशः घटत जाते, 0 व ऋण होत जाते. घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत वक्र आम्हाला पुढील आकृतीवरून स्पष्ट करता येईल. या ठिकाणी वाय अक्षावर म्हणजे अय अक्षावर सीमांत उपयोगिता मार्जिनल युटिलिटी दर्शवलेली आहे, तर या ठिकाणी OX अक्षावर आम्हाला वस्तूचे नग दर्शविलेले आहेत. सीमांत उपयोगिता वक्र डावीकडून उजवीकडे खाली येत आहे, तो OX अक्ष ओलांडून पुन्हा खाली येत आहे. म्हणजे सीमांत उपयोगिता इकडं या भागात धन आहे, इथं 0 आहे आणि इथं ऋण आहे. म्हणजे पहिला नग सेवन केल्यानंतर सीमांत उपयोगिता 10 मिळालेली आहे. दुसरा नग सेवन केला, सीमांत उपयोगिता 8 मिळालेली आहे. तिसरा नग सेवन केला, सीमांत उपयोगिता 6 मिळालेली आहे. चौथा नग सेवन केला तर 4 मिळालेली आहे सीमांत उपयोगिता. पाचव्या नगाला 2 सीमांत उपयोगिता मिळालेली आहे. सहाव्या नगाला सीमांत उपयोगिता 0 आहे. म्हणून हा बिंदू OX अक्षावरच या ठिकाणी येतो आणि सातव्या नगाला सीमांत उपयोगिता ही -2 आहे. म्हणून हा जो सातवा नग दर्शविलेला आहे, हा सातवा नग -2 सीमांत उपयोगिता दाखवत असताना हा या रेषेवर OX अक्षाच्या खाली या पॉईंटला या ठिकाणी येतो. हा पॉईंट सीमांत उपयोगिता 0 झाल्यानंतर सीमांत उपयोगिता जेव्हा -2 होते तेव्हा हे आपल्याला या ठिकाणी दर्शविलेले आहे. सीमांत उपयोगिता -2 सातव्या नगाला, म्हणजे या ठिकाणी सीमांत उपयोगिता ऋण झालेली दिसते. वरील आकृतीचे जर आपण विश्लेषण केले तर असे लक्षात येईल की वरील आकृतीत क्ष अक्षावर वस्तूचे नग दर्शविले आहेत व य अक्षावर सीमांत उपयोगिता दर्शविली आहे. तक्त्यानुसार सीमांत उपयोगितेचे विविध बिंदू आलेखावर रेखाटून जोडले असता हा वक्र डावीकडून उजवीकडे खाली येतो व हे असे दर्शवितो की वस्तूच्या उपभोगात सातत्याने वाढ झाल्यास सीमांत उपयोगिता घटत जात असते. जेव्हा सीमांत वक्र हा क्ष अक्षाला स्पर्श करतो तेव्हा सीमांत उपयोगिता 0 होते. हा बिंदू कमाल समाधानाची पातळी दर्शवतो. याला सर्वाधिक समाधानाचा सर्वोत्तम बिंदू किंवा तृप्ती बिंदू असं किंवा मॅक्झिमम सॅटिस्फॅक्शन पॉईंट असंही म्हणतो. या बिंदूनंतर वस्तूचा उपभोग घेतल्यास असमाधान किंवा नकारात्मक मिळते आणि सीमांत उपयोगिता ऋण दर्शविली जाते. ही आकृती छायांकित करून दर्शवलेली आहे. इथं आपल्याला आकृती छायांकित करून दर्शवलेली आहे की -2 कशी झालेली आहे ते. त्याच्यानंतर सिद्धांताचे अपवाद, घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे अपवाद खालीप्रमाणे दिलेत, म्हणजे याबद्दल सीमांत लागू होत नाही असं म्हणणं आहे. पहिला पॉईंट आहे छंद. पोस्टाची तिकिटे, विविध तिकिटे, दुर्मिळ नाणी व दुर्मिळ चित्रे यांचा संग्रह करणे, संगीत ऐकणे, पुस्तकांचे वाचन करणे यासारख्या छंदाबाबत हा सिद्धांत अनुभवास येत नाही. याचे कारण त्याच्या साठ्यात होणारी वाढ
अधिक आनंद देते, त्यामुळे सीमांत उपयोगिता वाढते, परंतु यात एकजिनसीपणा व सातत्य या गृहीतकांचे उल्लंघन झाले आहे. म्हणजे पहिला अपवाद काय सांगतो आपल्याला की या पोस्टाचे विविध तिकिटे, दुर्मिळ नाणी व दुर्मिळ चित्रे यांच्याबद्दल आपल्याला सीमांत उपयोगिता घटत जाण्याऐवजी ते आनंद देणारे आणि त्याच्यात सीमांत उपयोगितेत वाढ होणारी आहे असं सांगितलेलं आहे. परंतु आपण वर गृहीत धरलेलं आहे की उपभोक्ता हा उपभोगत असलेल्या वस्तूचा एकजिनसीपणा असला पाहिजे, होमोजिनियस. परंतु या ठिकाणी विविध तिकिटे दिली. एकाच प्रकारची तिकिटे असते तर नंतरच्या प्रत्येक तिकिटापासून मिळणारं समाधान त्याला कमी झालं असतं. दुर्मिळ नाणी व दुर्मिळ चित्रे जी आहेत ते एकाच प्रकारचे चित्र असते तर आपल्याला प्रत्येक नंतरच्या वाढीव चित्रापासून किंवा नाण्यापासून मिळणारे समाधान घटत गेलं असतं. म्हणून आम्ही आमच्या गृहीतामध्ये असे अगोदर गृहीत धरलेले आहे की उपभोक्ता उपभोगत असलेल्या वस्तू कशा असल्या पाहिजेत, एकजिनसी असल्या पाहिजेत आणि त्याच्यामध्ये सातत्य असले पाहिजे. आज एक नग घेतला, दुसऱ्या दिवशी दुसरा नग घेतला तर सीमांत उपयोगिता सातत्याने घटत जात नाही. म्हणून या सर्व वस्तू ज्या आहेत ते एकाच दिवशी एकाच प्रकारच्या आणि सातत्याने कंटिन्यू मिळालेल्या नाहीत. म्हणून या ठिकाणी आम्ही छंदाच्या बद्दल जरी हा अपवाद सांगितला जात असला तरी या ठिकाणी एकजिनसीपणा व सातत्य या गृहीतकाचे उल्लंघन झालेले आम्हाला दिसते. नंबर 2 आहे कंजूष व्यक्ती. कंजूष उपभोक्त्याच्या बाबत प्राप्त होणाऱ्या प्रत्येक वाढीव नगापासून त्याला अधिक समाधान मिळते, कारण तो लोभी असतो, अविवेकी असतो. त्यामुळे पैशाच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर पैशाची सीमांत उपयोगिता वाढते, परंतु यात विवेकशीलता या गृहीतकाचे उल्लंघन झालेले आहे. म्हणजे कंजूष व्यक्तीच्या बद्दल हा सिद्धांत प्रत्ययाशी येत नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. मात्र पैशाच्या बद्दल लोभी व्यक्तीकडे पैशाच्या साठ्यात जशी जशी वाढ होत जाईल तसं त्याची सीमांत उपयोगिता घटत जाण्याऐवजी वाढत जाते. परंतु या ठिकाणी आम्ही एक गृहीत धरलेला आहे की उपभोक्ता कसा असला पाहिजे, विवेकशील असला पाहिजे. तो सर्वसामान्य आर्थिक व्यवहारात गुंतलेला असला पाहिजे, त्याचं सर्वसामान्य वर्तन असलं पाहिजे. तो लोभी असता कामा नये. लोभी असणाऱ्या व्यक्तीला एखाद्या वस्तूची किती जरी सेवन केले तरी त्यापासून मिळणारे समाधान घटत जाण्याऐवजी ते वाढत जाते, कारण तो सर्वसामान्य स्थितीमध्ये असत नाही. म्हणून विवेकशीलता हे आम्ही अगोदरच गृहीत धरलेलं आहे, सर्वसामान्य वर्तन असलं पाहिजे. मात्र या ठिकाणी विवेकशीलता या गृहीतकाचे उल्लंघन करून हा अपवाद सांगितलेला आहे. नंबर 3 व्यसन. व्यसनी व्यक्तीच्या बाबतीत असे आढळून येते की मद्याच्या प्रत्येक वाढीव नगाच्या उपभोगाबरोबर त्याची नशेची पातळी वाढत जाते. त्यामुळे मद्यपी व्यक्तीची सीमांत उपयोगिता वाढल्यासारखे वाटते. खरे तर हा आभास असतो. ही स्थिती जवळजवळ सर्वच व्यसनांच्या बाबतीत लागू होते. मात्र यात विवेकशीलता या गृहीतकाचे उल्लंघन झालेले आहे. म्हणजे व्यसनी व्यक्तीला सुद्धा तो सर्वसामान्य स्थितीमध्ये असत नाही. त्याच्यामुळे एखाद्या वस्तूचे सेवन करत असताना प्रत्येक नगापासून किती सीमांत उपयोगिता मिळाली, ती वाढत चालली का घटत चालली याचा त्याला काही अंदाज येत नसतो, कारण तो सर्वसामान्य स्थितीत नसतो. सामान्य माणसाच्या बद्दल मात्र एखाद्या वस्तूचे सेवन जसे जसे वाढत जाईल तसे प्रत्येक वाढीव नगापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही क्रमशः घटत जात असते. मात्र विवेकशीलता या ठिकाणी व्यसनाधीन व्यक्तीच्या बद्दल हा अपवाद जो सांगितलेला आहे तो सुद्धा योग्य नाही, कारण या ठिकाणी विवेकशीलता या गृहीतकाचे उल्लंघन झालेलं आहे. उपभोक्ता हा विवेकशील असला पाहिजे, पण व्यसनी व्यक्ती ही विवेकशील असेलच असे नाही ना, कारण तो स्वतःचं भान हरवून बसलेला असतो. म्हणून एखाद्या वस्तूपासून सेवन केल्यानंतर त्याला प्रत्येक वाढीव नगापासून मिळणारं समाधान किती मिळालेला आहे याचं भान असत नाही, तो सर्वसामान्य स्थितीत नसतो. नंबर 4 सत्ता. व्यक्तीला जशी जशी सत्ता प्राप्त होते तशी सत्तेची लालसा वाढत जाते. ती जास्तीत जास्त सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करते, परंतु येथे विवेकशीलता या गृहीतकाचे उल्लंघन झाले आहे. म्हणजे घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत सत्तेबद्दल अपवाद सांगितला जातो, कारण सत्ता कितीही मिळाली तरी माणसाला आणखी हवीहवीशी वाटत असते, लालसा वाढत जात असते. मात्र या ठिकाणी आम्ही असं गृहीत धरलेलं आहे की विवेकशीलता, उपभोक्ता हा विवेकशील असला पाहिजे, तो त्याचं वर्तन सर्वसामान्य असलं पाहिजे, तरच त्याच्याबद्दल हा सिद्धांत लागू पडेल. मात्र सत्ता हा जो असामान्य अशा व्यक्तीच्या बद्दल हा अपवाद सांगितलेला आहे, कारण विवेकशीलता या गृहीतकाचं या ठिकाणी उल्लंघन झालेलं आहे. नंबर 5 पैसा. पैशाची सीमांत उपयोगिता कधीही शून्य होत नाही असे म्हटले जाते. पैशाच्या साठ्यात वाढीबरोबर सीमांत उपयोगिता वाढत जाते, कारण विविध गरजा भागविताना अनेक वस्तू व सेवांची खरेदी करण्यासाठी विनिमय माध्यम म्हणून पैसा वापरला जातो. मात्र काही अर्थतज्ञांच्या मते हा सिद्धांत पैशाला लागू होतो. उदाहरणार्थ श्रीमंत व्यक्तीपेक्षा गरीब व्यक्तीला
पैशाची सीमांत उपयोगिता जास्त जाणवते. म्हणजे पैसा हा सुद्धा जरी अपवाद सांगितला जात असला, कारण पैशाच्या बद्दल माणसाला पैशाच्या साठ्यात किती वाढ होत गेली तर त्या प्रत्येक वाढीव नगापासून मिळणारी सीमांत उपयोगिता घटत जाण्याऐवजी वाढत जाते असा अपवाद सांगितलेला आहे. मात्र हा सुद्धा अपवाद योग्य नाही, कारण या ठिकाणी सुद्धा विवेकशीलता या गृहीतकाला उल्लंघन झालेलं आहे. कारण आम्ही बघतो की श्रीमंत व्यक्तीपेक्षा गरीब व्यक्तीला पैशाची सीमांत उपयोगिता जास्त असते, कारण त्याच्याजवळ पैशाचा साठा हा कमी असतो. म्हणून वरील सर्व बाबी सिद्धांताचे अपवाद मानले जाते, पण त्यात कोणत्या ना कोणत्या गृहीतकाचे उल्लंघन होत असल्यामुळे घटत्या सीमांत उपयोगितेचे अपवाद खरे अपवाद नसून केवळ भासमान असतात. या सिद्धांतावरील टीका पुढील मर्यादांच्या आधारे सिद्धांताचे टीकात्मक परीक्षण केले आहे. नंबर 1 आहे अवास्तव गृहीते. या सिद्धांतामध्ये अवास्तव गृहीते गृहीत धरलेली आहेत. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात एकजिनसीपणा म्हणजे होमोजिनियस, एखाद्या वस्तूचं सेवन करत असताना सर्व नग सारखे असतील असे नाही आणि तो सातत्याने उपभोग घेईल असे नाही. त्याचबरोबर त्याची चव, त्याची पसंती, त्याची आवड निवड, त्याचं उत्पन्न स्थिर असेल तेवढ्या काळात असंही सांगता येत नाही. आणि प्रत्येक उपभोक्ता हा विवेकशील असेलच. त्याला चांगलं वाईट योग्य अयोग्य आणि प्रत्येक नगापासून मिळणारी सीमांत उपयोगिता जी आहे ती मोजता येईलच. मानसिकदृष्ट्या असे काही सांगता येत नाही. गृहीतावर आधारित आहे, परंतु प्रत्यक्षात या सर्व अटी एकाच वेळी पूर्ण होऊ शकत नाहीत. दुसरं आहे संख्यात्मक मापन. उपयोगिता संख्येत मोजता येते, तिची बेरीज व तुलना करता येते आणि कोष्टकाद्वारे सादर करता येते, पण प्रत्यक्षात उपयोगितेची संख्यात्मक मापन करणे अशक्य असते, कारण उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. म्हणून उपयोगिता ही या ठिकाणी कार्डिनल गृहीत धरलेली आहे. उपयोगिता संख्येत मोजता येते असं गृहीत धरलेलं आहे. मात्र उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना असल्यामुळे एखाद्या वस्तूचं सेवन केल्यानंतर त्यापासून किती उपयोगिता मिळाली हे आपल्याला प्रत्यक्ष मोजता येत नाही, ते फक्त अनुभवता येत असते. आपल्याला समाधान मिळालं, किती मिळालं सांगता येत नाही, फक्त जास्त मिळालं का कमी मिळालं सांगता येईल, मात्र आकड्यात सांगणं शक्य नाही. म्हणून मात्र या ठिकाणी हे जे अवास्तव गृहीत धरलेलं आहे, प्रत्यक्षात उपयोगितेचं मापन करणं अशक्य असते, कारण उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आम्हाला दिसते. नंबर 3 आहे अविभाज्य वस्तू. हा सिद्धांत गाडी, रेफ्रिजरेटर, दूरदर्शन, संच यासारख्या अविभाज्य व अवजड वस्तूंसाठी लागू पडत नाही, कारण साधारणपणे या वस्तूंची खरेदी एका वेळी एकाच वस्तूची केली जाते. अशा वस्तूच्या सीमांत उपयोगितेची तुलना अशक्य असते. म्हणजे या ठिकाणी अविभाज्य वस्तू ज्या आहेत, गाडी आपण एकच खरेदी करतो, नंतरचे नग खरेदी करत नाही. त्याच्यामुळे पहिल्या नगापासून किती सीमांत उपयोगिता मिळाली, दुसऱ्या गाडीपासून किती सीमांत उपयोगिता मिळाली, हे आम्हाला दुसरे नग आम्ही खरेदी करू शकत नाही. रेफ्रिजरेटर, दूरदर्शन, संच यासारख्या अविभाज्य आणि अवजड वस्तूंसाठी लागू पडत नाही, कारण आपण नंतरचे नग खरेदी करत नसतो, एकच वस्तूची खरेदी करत असतो. अशा वेळी आम्हाला दुसऱ्या नगाशी त्याची तुलना करणे शक्य नसते. म्हणून अशा अविभाज्य वस्तूबद्दल सीमांत उपयोगिता मापन करणे कठीण जात असते, अवघड आहे, अशक्य आहे. नंबर 4 पैशाची सीमांत उपयोगिता जी आहे ती स्थिर आहे. सिद्धांत गृहीत धरतो की पैशाच्या प्रत्येक एककाची सीमांत उपयोगिता स्थिर असते, पण टीकाकारांच्या मते पैशाची सीमांत उपयोगिता व्यक्तिपरत्वे बदलत असते. तसेच किमतीतील बदल, पैशाचा साठा यामुळे प्रभावित होत असते. या ठिकाणी आमच्या सिद्धांतात पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर गृहीत धरलेली आहे, मात्र पैशाची सीमांत उपयोगिता ही व्यक्तिपरत्वे बदलत असते. श्रीमंत व्यक्तीला पैशाची सीमांत उपयोगिता ही कमी असते, तर गरीब व्यक्तीला पैशाची सीमांत उपयोगिता ही जास्त असते. किमतीत बदल झाला तरी सुद्धा त्याच्यात व्यक्तिपरत्वे बदल होऊ शकतो. पैशाचा साठा, एखाद्याकडे पैशाचा साठा अधिक असेल तर त्याला पैशाची सीमांत उपयोगिता कमी असेल, आणि पैशाची ज्यांच्याकडे साठा कमी असतो त्याला पैशाची सीमांत उपयोगिता अधिक असू शकते प्रत्येक नगाची. म्हणून पैशाची सीमांत उपयोगिता जी गृहीत धरलेली आहे ती सुद्धा योग्य नाही अशी टीका केली जाते. नंबर 5 एकच गरज. हा सिद्धांत विशिष्ट वेळी एकच गरज पूर्ण करून मिळणाऱ्या समाधानापुरता मर्यादित आहे. वास्तविक व्यक्ती एकाच वेळी अनेक गरजा पूर्ण करून समाधान मिळवत असते. म्हणून हा सिद्धांत फक्त एकच गरज भागविण्याशी संबंधित मर्यादित स्वरूपाचा आहे, मात्र व्यक्ती एकाच वेळी अनेक गरजा पूर्ण करून आपले समाधान मिळवित असतो. या सिद्धांताचे महत्त्व घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावर जरी टीका होत असली तरी या सिद्धांताच्या सार्वत्रिक वापरामुळे हा सिद्धांत एक प्रसिद्ध व महत्त्वपूर्ण अर्थशास्त्रीय सिद्धांत आहे. नंबर 1 उपभोक्त्यासाठी उपयुक्त. मर्यादित साधनामुळे महत्तम उपयोगिता प्राप्त करण्यासाठी वस्तूच्या उपभोगामध्ये वैविध्य असणे आवश्यक आहे. म्हणजे
हा घटत्या सीमांत उपयुक्त सिद्धांत उपभोक्त्यासाठी उपयुक्त आहे, कारण आपल्याजवळ असलेल्या मर्यादित उत्पन्नाच्या सहाय्याने तो वेगवेगळ्या वस्तूवर खर्च करून जास्तीत जास्त समाधान कसं मिळू शकेल यासाठी हे उपयुक्त आहे. सरकारसाठी उपयुक्त, शासनाला विविध आर्थिक योजनांची आखणी करण्यासाठी हा सिद्धांत उपयुक्त ठरतो. उदाहरणार्थ प्रगतिशील कर धोरण. प्रगतिशील कर धोरण म्हणजे ज्यांचे उत्पन्न अधिक आहे त्याला जास्त दराने कर लावला जातो, ज्यांचे उत्पन्न कमी आहे त्यांना कमी दराने कर लावला जातो. किंमत धोरण आणि किंमत धोरण ठरवत असताना गोरगरीब आणि श्रीमंत सर्वसामान्य व्यक्तींना स्वस्त धान्य दुकानातून कमी किमतीमध्ये वस्तूचा पुरवठा केला जातो. म्हणजे ज्यांचे आर्थिक स्थिती नसते अशा लोकांना त्यांच्या समाधानात वाढ करण्यासाठी त्यांना कमी किमतीमध्ये अन्नधान्य वाटप केलं जातं. म्हणजे सरकार या घटत्या सीमांतोपित सिद्धांताचा वापर करून देशामधील विषमता दूर करून सर्वसामान्य स्थितीतील किंवा दारिद्र्यातील लोकांना वेगवेगळ्या सोयीसुविधा देण्यासाठी अशा प्रकारचे प्रगतिशील कर धोरण, किंमत धोरण आणि व्यापार धोरण अवलंबित असते. नंबर 3, मूल्य विरोधाभास. वस्तूचे उपयोगिता मूल्य व विनिमय मूल्य. या ठिकाणी व्हॅल्यू, युटिलिटी व्हॅल्यू अँड एक्सचेंज व्हॅल्यू या ठिकाणी 2 व्हॅल्यू सांगितलेले आहेत. हा सिद्धांत मूल्याचा विरोधाभास स्पष्ट करतो, ज्यामध्ये उपयोगिता मूल्य जास्त, उदाहरणार्थ पाणी, हवा, सूर्यप्रकाश इत्यादी, याच्याशिवाय आपण जीवन जगू शकत नाही, परंतु यांच्यामध्ये उपयोगिता मूल्य प्रचंड आहे, परंतु त्याच्या बदल्यात आपल्याला दुसऱ्या वस्तूचे काही फारसे नग मिळत नाहीत, कारण याचा पुरवठा मुबलक असतो, म्हणून यांना विनिमय मूल्य कमी असते इत्यादी. घटकाचे विनिमय मूल्य कमी असते, तसेच काही वस्तूंचे उपयोगिता मूल्य कमी असते, पण दुर्मिळतेमुळे विनिमय मूल्य जास्त असते. म्हणजे काही वस्तू अशा आहेत त्यांच्यामध्ये उपयोगिता मूल्य फारसे नसते, परंतु विनिमय मूल्य प्रचंड असते, कारण त्या वस्तूमध्ये दुर्मिळता असते. हिरे, सोने हा सिद्धांत वस्तूचे उपयोगिता मूल्य व विनिमय मूल्य ह्यातील विरोधाभास समजण्यासाठी सहाय्यक असतो. या ठिकाणी हिरे आणि सोने जे आहेत यांची जी काही उत्पन्न आहे ते अत्यंत मर्यादित आहे, त्याच्यामुळे यांना विनिमय मूल्य प्रचंड आहे, उपयोग मूल्य फारसे नाही. कारण हिरे किंवा सोने सेवन केल्यामुळे किंवा यांच्यामुळे आपला जीव वापस येईल किंवा जीवन जगण्यासाठी उपयोगित असे नाही, परंतु यांची दुर्मिळता जी आहे प्रचंड आहे, आणि अशा वस्तू आपल्याजवळ असल्या की आपल्याला त्या प्रतिष्ठेच्या वाटतात, म्हणून या हिरे किंवा सोन्याच्या बदल्यात आपल्याला इतर वस्तूचे मोठ्या प्रमाणात नग मिळत असतात. जीवन जगत असताना यांचा फारसा उपयोग मूल्य नसते, मात्र विनिमय मूल्य प्रचंड आहे. तर या ठिकाणी पाणी, हवा आणि सूर्यप्रकाश यांच्यामध्ये उपयोग मूल्य जीवन जगण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत, मात्र यांचा पुरवठा प्रचंड असल्यामुळे, मुबलक असल्यामुळे, मागणीच्या प्रमाणात पुरवठा अधिक असल्यामुळे यांच्या नगांच्या बदल्यात दुसऱ्या वस्तूचे फारसे नग मिळत नाहीत. म्हणजे यांना उपयोगिता मूल्य आहे, व्हॅल्यू आणि युटिलिटी आहे, परंतु एक्सचेंज व्हॅल्यू नाही. तर हिरे आणि सोने जे आहेत यांच्यामध्ये उपयोगिता मूल्य कमी आहे आणि दुर्मिळता असल्यामुळे, प्रचंड दुर्मिळता असल्यामुळे, स्केअरसिटी असल्यामुळे त्यांना विनिमय मूल्य प्रचंड असते. ह्यातील विरोधाभास समजण्यासाठी हे सहाय्य करतो. नंबर 4, मागणी सिद्धांताचा आधार. मागणीचा सिद्धांत घटत्या सीमांतोपितेच्या सिद्धांतावर आधारित आहे. मागणी सिद्धांतानुसार वस्तूची किंमत कमी झाल्यास वस्तूची मागणी वाढते आणि किंमत जास्त झाल्यास मागणी कमी होते. जेव्हा वस्तूच्या नगसंख्येची अधिकाधिक खरेदी उपभोक्त्याकडून केली जाते तेव्हा सीमांतोपिता क्रमशः घटत जाते. म्हणून फक्त कमी किमतीला वस्तूची जास्त नगसंख्या खरेदी केली जाते. सीमांतोपिता व किंमत यातील संबंध. या ठिकाणी मागणीचा सिद्धांत घटत्या सीमांतोपितेच्या सिद्धांतावर आधारित आहे हे समजून घेण्यासाठी सीमांतोपिता व किंमत यातील परस्पर संबंध चर्चा या ठिकाणी आहे. हा सिद्धांत व्यावहारिक उपयोजनाचे समर्पक उदाहरण आहे. या ठिकाणी सीमांतोपिता आणि किंमत यांच्याशी संबंधित खालील निष्कर्ष काढता येतात. बाजार किमतीशी तुलना करण्यासाठी सीमांतोपितेचे रूपांतर पैशात व्यक्त केले जाते. बाजारात वेगवेगळ्या वस्तूच्या ज्या किमती आहेत त्यांची तुलना करण्यासाठी त्या वस्तूच्या सीमांतोपितेचे रूपांतर पैशात व्यक्त केले जाते असे गृहीत धरले आहे. क्ष नगाची सीमांतोपिता 10 रुपये बरोबर आहे आणि क्ष वस्तूच्या एका नगाची बाजार किंमत 50 रुपये आहे आणि एका नगाची सीमांतोपिता रुपये 10 बरोबर सममूल्य आहे. अशा प्रकारे एका नगाची सीमांतोपिता आणि बाजार किंमत यांची तुलना स्तंभ क्रमांक 5 मध्ये दाखविली आहे. या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की वस्तूचे हे 4 नग दिलेले आहेत, 5-6 नग, 1 2 3 4 5 6 क्ष वस्तूची नग सीमांतोपिता. पहिल्या नगापासून 10 सीमांतोपिता आहे, दुसऱ्यापासून 8 आहे, तिसऱ्यापासून 7 आहे, चौथ्या नग सेवन केला की सीमांतोपिता 5 आहे,
5व्या नगाला 3 आहे आणि 6व्या नगाला 1 आहे. कोष्टक समजून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपण बाजारात गेल्यानंतर आपण देत असलेली किंमत आणि त्या वस्तूपासून मिळणारी सीमांत उपयोगिता याची तुलना करत असता आपण कोणत्या ठिकाणी थांबतो, किती वस्तूची नगसंख्या खरेदी करतो आणि नंतर कोणत्या ठिकाणी थांबून कोणती नगसंख्या खरेदी करत नाही हे आपल्याला लक्षात येईल. सीमांत उपयोगिता रुपयामध्ये 1 नग बरोबर 10 रुपये, सीमांत उपयोगिता गुणिले 10 रुपये. या ठिकाणी पहिला नग सेवन केला तर त्याला 10 सीमांत उपयोगिता मिळालेली आहे. मग याच्यातल्या 1 उपयोगिता बरोबर 10 रुपये असं गृहीत धरलेलं आहे. तर पहिल्या नगापासून 10 उपयोगिता मिळाली तर 10 रुपये गुणिले 10 म्हणजे 100 हा आकडा मिळाला आपल्याला. आणि बाजारपेठेत त्या क्षय वस्तूची किंमत 50 रुपये आहे आणि जेव्हा तो बाजारात तुलना करतो सीमांत उपयोगिता आपल्याला जवळजवळ 100 रुपयाची सीमांत उपयोगिता मिळालेली आहे आणि बाजारात ती वस्तू आपल्याला 50 रुपयाला मिळालेली आहे. म्हणजे या ठिकाणी आपण फायदेशीर आहोत, कारण 50 रुपयाची वस्तू आपल्याला प्रत्यक्षात 100 सीमांत उपयोगिता असलेली मिळालेली आहे. म्हणजे या ठिकाणी सीमांत उपयोगिता ही अधिक आहे त्या वस्तूच्या किमतीपेक्षा, म्हणून तो दुसरा नग सेवन करतो आणि दुसऱ्या नगापासून 8 सीमांत उपयोगिता मिळते आणि प्रत्येक एका नगाची एका उपयोगितेची किंमत त्या ठिकाणी 10 रुपये दाखवलेली आहे. 8 उपयोगितेची किंमत 80 झालेली आहे. या ठिकाणी बाजारपेठेत त्या अक्षय वस्तूची किंमत 50 रुपये आहे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा 80 सीमांत उपयोगिता ही जास्त आहे बाजारातील त्या अक्षय वस्तूच्या 50 रुपयापेक्षा. म्हणजे हा सुद्धा इथे फायद्यात आहे. म्हणजे 50 रुपयाची वस्तू तो जास्त सीमांत उपयोगिता असलेली घेतो आहे, कारण त्या इथं आपण मापन रुपयामध्ये केलेलं आहे त्या उपयोगितेचं. 80 रुपयाला म्हणजे 50 रुपयाची वस्तू, खरे तर ते 80 रुपयाची वस्तू आहे पण आपल्याला ते 50 रुपयामध्ये मिळालेलं आहे असं त्याचा अर्थ आपल्याला काढता येईल. तिसरी जी वस्तू आहे त्याची सीमांत उपयोगिता 7 आहे. एका सीमांत उपयोगितेचा जो नग आहे त्याची 10 रुपये किंमत गृहीत धरलेली आहे. तर या ठिकाणी 70 हा संख्या मिळालेली आहे. बाजारात क्षय वस्तूची किंमत 50 रुपये आहे, म्हणजे ती वस्तू ॲक्च्युअली 70 रुपयाची आहे असं त्याला वाटतं, परंतु ती वस्तू त्याला 50 रुपयाला मिळालेली आहे. म्हणून या ठिकाणी सीमांत उपयोगिता ही जास्त आहे आणि त्या वस्तूच्या किमतीपेक्षा. चौथा नग जेव्हा घेतो 5 तेव्हा तो सीमांत उपयोगिता 5 मिळते आहे. म्हणजे या ठिकाणी एका सीमांत उपयोगितेची किंमत 10 रुपये गृहीत धरली तर 5 उपयोगिता म्हणजे 50 आणि बाजारपेठेत त्या अक्षय वस्तूची किंमत 50 आहे. म्हणजे या ठिकाणी 50 सीमांत उपयोगिता बरोबर 50 रुपये. म्हणजे या ठिकाणी तो थांबतो आहे, कारण त्याचं ते संतुलन झालेलं आहे. कारण तो देत असलेली किंमत आणि त्या वस्तूपासून मिळणारी सीमांत उपयोगिता म्हणजे ती वस्तू 50 रुपयाची उपयोगिता त्याच्यात आहे आणि तो त्या वस्तूला 50 रुपये देत आहे असं गृहीत धरलेलं आहे. म्हणजे तो इथं मॅक्झिमम सॅटिस्फॅक्शनच्या बिंदूला आहे. तो 4 नग त्या वस्तूची घेतो आहे, चौथ्या नगाला थांबतो आहे. 5वा नग का घेत नाही तर 5व्या नगाला 3 सीमांत उपयोगिता मिळालेली आहे आणि एका नगाची किंमत 10 रुपये आहे. 3 नगाची 30 झाली, म्हणजे ती वस्तू ॲक्च्युअली 30 रुपयाला मिळायला पाहिजे, परंतु आपण जर 50 रुपयाला घेत असेल तर तो योग्य ठरणार नाही. कारण का किंमत जास्त आणि त्या वस्तूपासून मिळणारं समाधान जर कमी असेल तर त्याचं असमाधान होईल किंवा तो तोट्यात जाईल, नुकसान होईल, म्हणून तो त्या ठिकाणी ती वस्तू खरेदी करत नाही. नंबर 6, तर 6वा नग खरेदी केल्यानंतर सीमांत उपयोगिता 1 मिळते आणि 1 नग उपयोगितेचा 10 रुपये आहे, म्हणजे 10 संख्या मिळाली. म्हणजे सीमांत उपयोगिता 10 आहे. क्षय वस्तू 50 रुपयाची आहे, म्हणजे 50 रुपयाला वस्तू घेऊन म्हणजे ती जी घेतो आपण तिची सीमांत उपयोगिता 10 आहे. 10 सीमांत उपयोगितेची वस्तू किंवा 10 रुपये खरी किंमत असणारी वस्तू ॲक्च्युली आपण 50 रुपयाला घेत असो तर ते योग्य नाही. म्हणून एखादी वस्तूची आपल्याला वाटते की ती वस्तू 10 रुपयाला मिळाली पाहिजे, परंतु ती वस्तूची किंमत बाजारात 50 रुपये आहे. म्हणून आपण या ठिकाणी किंमत जास्त आहे त्याच्या सीमांत उपयोगितेपेक्षा किंवा त्या वस्तूमध्ये असलेल्या उपयोगितेपेक्षा, म्हणून तो इथे घेत नाही. म्हणून उपभोक्ता एकामागून एक सलगपणे वस्तूचा उपभोग घेतो. घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतानुसार खरेदी केलेल्या व उपभोग घेतलेल्या प्रत्येक वाढीव नगाची सीमांत उपयोगिता घटणारी असते. सीमांत उपयोगिता बाजार किमतीपेक्षा जास्त असते. उदाहरणार्थ कोष्टक क्रमांक 2.3 मध्ये पहिल्या 3 नगापासून आपण वरी बघितलं, पहिल्या 3 नगापासून मिळणारी सीमांत उपयोगिता बाजार किंमत रुपये 10 पेक्षा अधिक आहे. याचे कारण उपभोक्त्याची गरज तीव्र असते. यानंतर सीमांत उपयोगिता व किंमत समान होतात, म्हणून उपभोक्ता चौथा नग घेण्याचा विचार करतो. 5व्या आणि 6व्या नगाच्या बाबतीत प्राप्त सीमांत उपयोगिता बाजार किमतीपेक्षा कमी होते. या समतोल स्थितीनंतर विवेकी उपभोक्ता नगाची खरेदी थांबवतो. म्हणजे नंबर 1ला जर विचार केला तर जेव्हा उपभोक्ता इच्छेनुसार वस्तूचा उपभोग घेतो
तेव्हा सीमांत उपयोगिता किमतीपेक्षा जास्त असते. म्हणजे मार्जिनल युटिलिटी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन प्राइस ऑफ एक्स. सीमांत उपयोगिता बरोबर सीमांत उपयोगिता क्षवस्तूची अधिक आहे किमतीपेक्षा. यालाच सीमांत पूर्व नग म्हणतात. पहिले 3 नग जे आहेत ते सीमांत पूर्व नग आहेत. त्याच्यानंतर नंबर 2, ज्या नगाच्या वेळेस सीमांत उपयोगिता व किंमत समान होतात त्या नगाला सीमांत नग संबोधले जाते. मार्जिनल युटिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू प्राइस ऑफ एक्स. सीमांत उपयोगिता बरोबर किंमत म्हणून उपभोक्त्याचा समतोल होत आहे. चौथ्या नगाला समतोल होत आहे, कारण मार्जिनल युटिलिटी ऑफ एक्स म्हणजे एक्स वस्तूची सीमांत उपयोगिता आणि त्या एक्स वस्तूची किंमत ही समान झालेली आहे, म्हणून उपभोक्त्याचा समतोल होत आहे. नंबर 3, विवेकी उपभोक्ता जे नग विकत घेऊ इच्छित नाही त्या नगांना सीमांतोत्तर नग असे म्हणतात. मार्जिनल युटिलिटी ऑफ एक्स इज लेस दॅन प्राइस ऑफ एक्स इज इक्वल टू सीमांत उपयोगिता ही कमी आहे त्याच्या किमतीपेक्षा. म्हणून अशा प्रकारे जेव्हा मार्जिनल युटिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू प्राइस ऑफ एक्स असते तेव्हा विवेकी उपभोक्त्याचा समाधानाचा समतोल साधला जातो. म्हणजे चौथ्या नगाला उपभोक्त्याचा समाधानाचा समतोल साधलेला आहे, कारण या ठिकाणी मार्जिनल युटिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू प्राइस ऑफ एक्स हे संतुलन झालेलं आहे. या ठिकाणी सीमांत पूर्व नग आहेत वरचे 3 आणि खालचे जे आहे ते या ठिकाणी समतोलाचा बिंदू आहे आणि त्याच्यानंतर 5 आणि 6 जो नग आहे तो सीमांतोत्तर नग आहे असं आपल्याला स्पष्ट करता येईल. म्हणजे या ठिकाणी दिलेलं आहे की जेव्हा उपभोक्ता दुसरा नग खरेदी करतो म्हणजे 5वा आणि 6वा, तेव्हा ज्या नगाच्या वेळी सीमांत उपयोगिता व किंमत समान होतात त्या नगाला सीमांत नग संबोधले जातात. म्हणजे सीमांतोत्तर नग जे आहे ते 5 आणि 6 आहेत. नंबर 3 बघा पॉईंट, विवेकी उपभोक्ता जे नग विकत घेऊ इच्छित नाही त्या नगांना सीमांतोत्तर नग असे म्हणतात. मार्जिनल युटिलिटी ऑफ एक्स इज लेस दॅन प्राइस ऑफ एक्स इज इक्वल टू सीमांत उपयोगिता ही कमी आहे त्याच्या किमतीपेक्षा. अशा प्रकारे जेव्हा मार्जिनल युटिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू प्राइस ऑफ एक्स असते तेव्हा विवेकी उपभोक्त्याचा समाधानाचा समतोल साधला जातो. उपभोक्ता व किंमत यातील परस्पर संबंध, उपयोगिता व किंमत यातील परस्पर संबंध हा मागणीच्या सिद्धांताचा पाया आहे. खाली आपल्याला वेगवेगळे प्रश्न दिलेले आहेत, तुम्ही बघू शकता, वाचू शकता आणि वरच्या अभ्यासावरून तुम्हाला निश्चितच लक्षात येईल आपण सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्ही निश्चितच सोडू शकाल ही मला खात्री आहे. आज एवढेच.